रेड अलर्टमुळे आपत्ती विभाग अलर्ट मोडवर. मुंबई ठाण्यासह पालघर पनवेलसाठी हेल्पलाईन जारी. आपत्ती काळामध्ये नागरिकांना संपर्क साधण्याचं आवाहन. मुख्यमंत्र्यांकडून राज्यामध्ये पावसाचा अलर्ट. आपत्ती विभाग प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर. अलर्टमध्ये नागरिकांनी प्रवास टाळावा. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. उपमुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयामधून पावसाचा आढावा घेतला. शिवसेनेच्या शाखा सुरू ठेवून नागरिकांना मदत करण्याचं आवाहन. शिंदेंनी अधिकाऱ्यांकडून पावसाच्या परिस्थितीची माहिती मागवली. आशिष शेलार यांची मुंबई पालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट. पालिकेच्या नियोजनाचा शेलार यांच्याकडून आढावा. उद्या पावसाचा रेड अलर्ट. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. नद्या, ओढे आणि तलावांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. बोईसर आणि डहाणू तालुक्यामध्ये जनजीवन विस्कळीत. बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी. वसईच्या ग्रामीण भागातील मोरी गावातून 100 नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड स्वतः उपस्थित होत्या. अग्निशमन दल, स्थानिक पोलिसांचाही बचाव कार्यामध्ये सहभाग. दुथडी भरून वाहणाऱ्या वाळधुणी नदीमध्ये चिमुकल्यांची स्टंटबाजी. जीव धोक्यात घालून चिमुरड्यांच्या नदीमध्ये उड्या. पालिकेकडून नदी परिसरात कुठलीही उपाययोजना नाही. दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल. बदलापुरातील सुप्रसिद्ध कोंडेश्वर धबधबा प्रवाहित. 2 दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोंडेश्वर धबधबा प्रवाहित. शनिवार रविवारी सुट्टी असल्यामुळे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला. विरारमधील विवा कॉलेज परिसर जलमय. नालासोपारा, तुळीण, सेंट्रल पार्क, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसरामध्ये पाणी. गुडघाभर पाण्यातून नागरिकांची कसरत. तर वसई पूर्वेतील मांगोळीपाडा, भोईदापाडा परिसरामध्ये पुराच्या पाण्यात 50 वर्षीय व्यक्ती वाहून गेल्याची घटना. पावसामुळे नुकसान झालं असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचला. भांडूपच्या सोनापूर रस्ता खचलाय. जवळ खोदकाम चालू असल्यानं रस्ता खचल्याचा नागरिकांचा दावा. मुंबईच्या माटुंगा परिसरामध्ये झाड कोसळलं. 2 वाहनांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पवई हिरानंदानी परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळलं. 4 वाहनांचं नुकसान. मुंब्र्यातील संजय नगरमध्ये भिंत कोसळली. भिंत कोसळून 3 घरांचं नुकसान. साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यासमोरील गुलमोहराचं मोठं झाड कोसळलं. गेटवर झाड कोसळल्यानं रस्ता बंद. केबलच्या वायरी देखील तुटून खाली पडल्या. राजापूरमधील शिवसृष्टी प्रकल्पाचं बांधकाम खचलं. शिवसृष्टी प्रकल्पाच्या निकृष्ट कामाच्या चौकशीचे आदेश. सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी पर्यटन संचालनालयाकडे सादर करण्याचे निर्देश. नाशिक सातपूरच्या कार्बन नाका परिसरामध्ये रस्ता खचला. 10 ते 15 फूट खोल खड्डा. दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळासाठी बंद होती. अचानक रस्ता खचल्यानं काही वाहनं खड्ड्यामध्ये अडकली. महाबळेश्वर जवळच्या नावली गावामध्ये मुसळधार पावसामुळे जमीन खचली. गावातील शेतजमिनी, रस्ते आणि घरांना मोठे तडे. पाण्याच्या टाकीला देखील मोठा धोका निर्माण. रायगडमधील आंबेनळी घाट 3 दिवस वाहतुकीसाठी बंद. दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय. 6 जुलैपर्यंत घाट सर्व वाहतुकीसाठी बंद. पावसाचा कुठे कुठे परिणाम झालाय पाहुयात टॉप 9 बातम्यांमधून. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस. समुद्राला मोठी भरती. समुद्रामध्ये 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका अमिताभ बच्चन यांना देखील बसला. अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याच्या परिसरामध्ये पाणी साचलं. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील हसणे लघु तलाव हा ओव्हरफ्लो झालाय. पावसाचा जोर वाढल्यामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. धबधब्याचे रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. यवतमाळच्या मारेगाव नाल्यावरील पुलावरचं डांबर मुसळधार पावसामध्ये वाहून गेलं. तर यावर्षीच तयार झालेल्या सिंधुदुर्ग तरळे कोल्हापूर राष्ट्रीय मार्गाला तडे गेले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू। पावसामुळे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कचरा, दादर चौपाटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग। कल्याण पूर्वेला अडवली ढोकाळी परिसर जलमय। नाले सफाईच्या दुर्लक्षामुळे घरांमध्ये पाणी, संसार उद्ध्वस्त, नागरिक संतप्त। भर पावसात नगरसेवकाकडून जेसीबी हाती घेत नाले सफाईचं काम। भंडाऱ्यामध्ये एसटी महामंडळाच्या नादुरुस्त बसमुळे प्रवाशांची भर पावसामध्ये तारांबळ। प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्याची वेळ, संताप व्यक्त। मध्य प्रदेशमधील बालाघाटच्या भगतपूर आणि भानपूर गावामध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे अडकलेल्या 16 जणांना सुखरूप बाहेर काढलं। बालाघाटमध्ये 37 ठिकाणी रस्ते बंद केल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती। धरण आणि नदीपात्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। दमदार पावसामुळे राज्यातील धरणे ओव्हरफ्लो। गोसेखुर्द धरणाचे 25 तर हतनूरचे 10 दरवाजे उघडले। रत्नागिरीतील पानवल धरण देखील ओव्हरफ्लो। प्रशासन अलर्ट। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। महाबळेश्वर तालुक्यामध्ये एका दिवसात 233 मिलीमीटर पावसाची नोंद। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची बॅटिंग। कोयना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ। रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं पानवल धरण ओव्हरफ्लो। नव्यानं बांधण्यात आलेलं पानवल धरण 100% भरलं। 6 जुलैपर्यंत रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। रायगडमधील अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली। अंबा नदीची इशारा पातळी 8 मीटर इतकी आहे, तर सध्या अंबा नदीची पाणी पातळी 8.70 मीटरवर पोहोचली। सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू। पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ। धरणात आता 12.50 टीएमसी इतका पाणीसाठा। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या क्षेत्रामध्ये 2 ते 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच। भंडारदरा धरण जवळपास 30% भरलं। रायगडमधील 3 नद्या इशारा पातळीवर। पाताळगंगा, कुंडलिका आणि अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरात पंचगंगा नदीवरील 20 बंधारे पाण्याखाली। कोल्हापूर शहरासह धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस। पंचगंगा नदीपात्रातील सर्व मंदिरे पाण्याखाली।